नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. माझे नाव किशोर पाटील. आमच्या शिवम सुंदरम अर्बन सोसायटीचे 19 मे रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास हेमंत पाटील साहेब, डी.पी. सावंत साहेब, अमरनाथ राजूरकर साहेब व नांदेड उत्तरचे आमदार कल्याणकर साहेब तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रमास आपण सर्व उपस्थित राहून आम्हाला पुढच्या भविष्याच्या वाटचालीस आमच्या बँकेची सुरुवात गेल्या 2025 मध्ये झाली. एका छोट्याशा कार्यालयामध्ये आम्ही सुरुवात केली पतसंस्थेची व आता यावर्षी आम्ही संस्थेसाठी सुसज्ज कार्यालय तयार केले असून ज्यामध्ये अत्याधुनिक लॉकर सुविधा, QR कोड सारख्या अत्याधुनिक सुविधा, फोन पे सुविधा, त्यानंतर ग्राहकांना बचतीची सवय लावण्यासाठी RD सारख्या सुविधा, फिक्स्ड डिपॉझिट सारख्या अनेक सुविधा आहेत व तसेच गरजू लोकांसाठी कर्ज, ज्या लोकांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होत नाही त्यांना आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या अडीअडचणीसाठी कर्जच्या माध्यमातून मदत करतो आणि सहकार्याच्या चळवळीस हातभार लावतो. आपण मोबाईलद्वारे फंड ट्रान्सफर करू शकतो. QR कोड सारखी सुविधा आहे ज्यामध्ये आपण QR कोडद्वारे फोन पे द्वारे पैसे देवाण-घेवाण, इनवर्ड आउटवर्ड यासारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. तसेच FD आणि RDच्या माध्यमातून आपण बचतीचे खूप छान छान सुविधा आहेत. दामदुप्पट योजना आहेत. सुकन्या समृद्धी सारख्या कन्या रत्न सुविधा आहेत. अनेक अशा बचतीच्या सुविधांसोबत कर्ज वाटपाचे भरपूर गोल्ड लोन, वाहन कर्ज, गृह कर्ज, मालमत्ता कर्ज, मशिनरी कर्ज, तारण कर्ज अशा अनेक प्रकारचे कर्ज उपलब्ध आहेत ज्याद्वारे लोकांना अडीअडचणीच्या काळात चांगल्या प्रकारची मदत होते. मागील 1 वर्षापासून सेवा देत आहोत. आता नवीन कार्यालयामध्ये आमचे स्थलांतर होत आहे. युवकांसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही कर्ज पुरवतो. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून अनेक छोटी कर्ज उपलब्ध करून देतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने शिवम सुंदरम अजून नवीन उंचीवर पोहोचेल यासाठी तुम्ही शुभ आशीर्वाद देण्यासाठी या सोहळ्यास सर्वजण उपस्थित राहावे अशी शिवम सुंदरम परिवारातर्फे मी आपणास विनंती करतो. दिनांक 19 मे मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे.